आज मी ऐकलं होतं पेपरमध्ये, न्यूजमध्ये, एकाला लॉटरी लागली 10 लाखाची, तर त्याने ते 5,000 त्याच्या आवडत्या देवाला दिले, तर दानपेटीत त्याने दान केलं. देव पण खुश, माणूस पण खुश. पण खरं असं असतं का की देवाला पैसे दिल्यावरच देव प्रसन्न होतो? कधीतरी तुम्ही माया ममता भक्ती केली तर तोही प्रसन्न होतो. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं, कारण माझी तक्रार आहे देवाकडे. तू पैसा पुरवतो त्याला तू प्रसन्न होतोस, भक्ती करणाऱ्याला प्रसन्न का नाही होत? त्याचा पण जीव आटापिटा करून तुझ्यासाठी येत असतो, उपाशी राहत असतो, व्रत वैकल्य करतो, त्याच्यासाठी नाही आहेस का तू? माझी तुझ्याकडे एकच तक्रार आहे, माझ्या आईने काय कमी केलं होतं तुझ्यासाठी? सगळे व्रत वैकल्य केलं होतं, पण तू तिला घेऊन गेलास. माझी आई होती ती, तिला तू घेऊन गेलास, ते मला सहन नाही झालं. जगात तू सगळ्यांच्या इच्छा पुरा करू शकलास, पण माझी आई माझ्याकडे परत आणू नाही शकलास. इतकी तुझी कुवत नाही आहे. माझ्या आईपेक्षा तू भिकारी आहे का? तर तिला आईला देव मानवतात आपण, पण त्या देवाला सुद्धा तू घेऊन गेलासच ना शेवटी. काय कमी केलं होतं तिने तुझ्यासाठी? काही केलं नाही असं नाही आहे. आयुष्यभर तिने झटली, संकट घेतली, पण तुला काहीच तक्रार करत राहिली नाही. पण हीच तक्रार माझी तुझ्याकडे, तिला तू घेऊन का गेलास? माझी किती विनंती होती, एकदा तरी माझ्या आईची भेट घडव तू, पण तू नाही घडवलीस ती. तू फक्त देणाऱ्याने असतात ना ते तुझ्यासाठी, दानधर्म, त्याच्यासाठीच तू आहे फक्त. खरा देव असतास ना तू, तर आली असती माझी आई मला एकदा तरी भेटायला. अरे आई भेटायला नाही, पण तिचा हाक ऐकून तरी ती आली पाहिजे होती. एकदा पण ती आली नाही. आई होती ना ती माझी, तुझी पण आई असेलच ना. तू पण भिकारी आहेस, देव म्हणून घेतोस, पण आई म्हणून नाही घेऊ शकलास तू. असली ना तुझ्या कुवत तर दाखव माझ्या आईची. इथे मला प्रतिमा दाखवलीच पाहिजे तू, पण ती नाही होऊ शकत, कारण तुझ्याकडे ती हिंमत नाही आहे. तू फक्त देऊ शकलास त्यांना, जगाला पुरवलंस, कारण ते तुझ्या दानपेटीत भरतात. माझ्या आईने सगळी भक्ती भरली होती तुझ्या दानपेटीत, तुझ्या चरणापाशी, पण नाही देऊ शकलास तू. माझी तक्रार मात्र ही कायम राहणार जोपर्यंत माझी आई मला भेटत नाही. तू खरा देव असशील ना, तर एकदा तरी माझ्या आईची भेट घडवशील. निदान हाक तरी ऐकू जाऊ दे माझी तुला, एकदा तरी मला बोलायला दे तिच्याशी. किती मी आज महिना झाला तिच्या एक आठवणीत झुरते, पण तुला तिची काहीच कदर लागली नाही, किंवा माझी पण कळाली नाही तुला. नाही आवडलं मला ते. तू स्वतःला देव म्हणून घेतोस, पण देव नाही आहेस तू, दगड आहेस. तुला पाजर फुटला नाही आहे कधी, आणि फुटणार पण नाही आहे. आईसाठी माझा का आत्मा तळमळतोय ना, त्यासाठी तुला आई व्हावं लागेल, तेव्हा तुला कळेल की आई काय असते ती. आई, 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 तुझा आवाज ऐकायला येतोय मला. आई कुठे आहेस तू? असं कसं झालं? तू दिसत नाहीस मला. अगं बघ ना कुठे आहेस तू. मी इथे आहे, मी इकडे उभी आहे बघ. तुझी स्मिता इकडे इकडे उभी आहे, तू का नाही दिसत आहे मला? आई, अगं तुझी हाक ऐकायला येते, माझी हाक ऐकायला जात नाही का तुझ्याकडे? तू आली आहेस इथे, कुठे आहेस? मग मला का नाही दिसत आहेस तू? मी सगळीकडे तुला शोधते. आई तू कुठे आहेस? मला दाखव तरी, तू काहीतरी कर, तुझी सावली तरी दिसू दे मला. कुठे आहेस तू? देवाने पाठवलंय तुला माझ्यासाठी? मग का नाही दिसत आहेस तू? दिसत नाहीस तू मला इथे, कुठेच दिसत नाही. डोळ्यावर जशी काही पट्टी आहे माझ्या, का नाही दिसत आहेस? दाखव तुझा चेहरा तरी एकदा दाखव. आई नाही दाखवू शकत. ठीक आहे, तुझी हाक मला ऐकायला आली, त्याच्यात मी समाधान मानते. आणि त्या देवाला मी आतापर्यंत जेवढी चिडली आहे ना, त्याची माफी मागते. तू माझी एवढी तरी इच्छा पूर्ण केलीस, धन्यवाद देवा. थोडंसं का मी तुझ्यावर रागवलीस, पण माझ्या माया ममतेला तू उभा राहिलास, आणि तुझ्या दगडाला म्हणतात ना पाजर फुटतो, तसा तुझ्या मनालाही, तुझ्या हृदयाला पाजर फुटला. त्याबद्दल तुझे मी धन्यवाद करते. माझ्या आईचा तू आवाज ऐकायला दिलास मला.